नमस्कार मित्रांनो. उपयोजित व व्यावहारिक मराठी या विषयातील भाषिक कौशल्य हा घटक आपण बघत आहोत आणि भाषिक कौशल्यातील वाचन कौशल्य याबद्दल आज आपण बघणार आहोत. यामागील व्हिडिओमध्ये भाषिक कौशल्याची व्याख्या आपण बघितलीच आहे. ती म्हणजे कोणत्याही शास्त्राचे, कलेचे किंवा हस्तकलेचे सादरीकरण व व्यावहारिक जीवनात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य होय. या भाषिक कौशल्यांमध्ये श्रवण, भाषण, लेखन, वाचन, संभाषण ही प्राथमिक कौशल्ये येतात आणि हीच जीवन व्यवहाराची सुद्धा कौशल्य ठरतात. आज आपण बघणार आहोत वाचन कौशल्याबद्दल. वाचन कौशल्य. भाषिक कौशल्यांमध्ये वाचन हे एक महत्त्वाचे अभ्यास कौशल्य आहे. आपल्याला वाचनाने सर्वात जास्त ज्ञान मिळतं. भाषा, इतिहास व समाजशास्त्रे या विषयांच्या अभ्यासात वाचन महत्त्वाचं ठरतं. पुस्तके, वर्तमानपत्र, मासिके यांच्या वाचनानेही ज्ञानात भरच पडत असते. आपण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा त्याचं वाचन कसं करतो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. वाचन कौशल्याची मांडणी, वाचन कौशल्य व त्याचे स्वरूप, वाचन प्रकार, वाचनाच्या पद्धती, वाचन वेग, चित्रवाचन या पद्धतीने करता येईल. वाचन कौशल्याचे स्वरूप. वाचन कौशल्य ही क्रिया सहजासहजी अवगत न होणारी क्रिया आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ लावायचा असेल तर पूर्वज्ञान, कल्पना, हेतू या घटकाने त्याचे आकलन होते. तसेच तुमची बौद्धिक पात्रता, मानसिक घडण, शारीरिक क्षमता, आजूबाजूचे वातावरण यांचा वाचन क्षमतेवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडत असतो. वाचन कौशल्य सुधारण्यासाठी शब्दबोध, वाचन दिशा, पुनर्दृष्टिक्षेप, दृष्टीचा आवाका, वाचताना शब्दोच्चारण, आकलन, शब्दसंग्रह हे वाचन प्रक्रियेतले घटक समजावून घेणे महत्त्वाचे आहे. शब्दबोध म्हणजे शब्द अचूक वाचणे व त्याचा अर्थ समजावून घेणे. वाचत असताना अक्षर व शब्दबोध होणे हे आवश्यक आहे. उलटसुलट वाचन केल्यास अर्थबोध होणे दुरापास्त होते. आपण नीट प्रकारे वाचन केले नाही तर अपूर्ण शब्दबोधन होऊ शकते. एकाऐवजी दुसरा शब्द वाचल्यास वाक्याचा अर्थ बदलला जातो. गाळणीऐवजी गाळ, गाणीऐवजी रमणी असे काही वाचल्यास अपूर्ण शब्दबोधन होते. वाचन करताना आपण एक सलगपणे वाचल्यास त्याचे ज्ञान अवगत होते. ज्यांना वाचनाची सवय नसते ते उलटसुलट दृष्टी फिरवीत असतात. हे चुकीचे आहे. आपण वाचन करताना शब्दांवर किंवा वाक्यावर दृष्टी फिरवतो. त्याचा सराव नसेल तर वाचन करणे कठीण होते. त्याचा वाचनाच्या वेगावर परिणाम होतो. आपण वाचन करताना आजूबाजूच्या शब्दांकडे नकळत बघतो. त्यामुळे वाचन पटकन होते. एका वेळी 3 ते 4 शब्द आकलन करू शकतो. वाचन करताना उच्चाराची सवय असल्यास वाचन वेगावर खूपच मर्यादा पडतात. वाचताना मनातल्या मनात शब्दोच्चार करण्याची गरज नसते. आपण मनातल्या मनात शब्दोच्चार करून दर मिनिटास जास्तीत जास्त 350 शब्द वाचत असतो व शब्दांचा उच्चार न केल्यास एका मिनिटात 800 शब्द वाचतो. म्हणून मोठ्याने वाचणे ही सवय चुकीची ठरते. आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा त्याचे आकलन होणे महत्त्वाचे. आकलन करताना आपणाला पहिल्यांदा शब्दाचा, वाक्याचा व नंतर परिच्छेदाचा अर्थ करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्या विषयाची मध्यवर्ती कल्पना, आशय ओळखता आला पाहिजे. आपणाला वाचन केल्यानंतर विषयाचा बोध झाला की त्याचे आकलन करावे लागते. मजकुरावर दृष्टी फिरवल्यास, हवे ते शब्द वेचता आल्यास आकलन लवकर होते. आता आपण बघणार आहोत वाचन कौशल्यावर परिणाम करणारे घटक. पहिला आहे वाचकाची शरीर प्रकृती. शारीरिक प्रकृती उत्तम असणे हे वाचन कौशल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. एखादी शारीरिक व्याधी असल्यास त्वरित उपचार करून घ्यावा. जर कंबर, डोके, पोट दुखत असेल तर आपण शांत मनाने वाचन करू शकत नाही.
वाचन कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठी आधीपासून शरीराची नीट काळजी घेणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे मानसिक स्थिती. ज्याप्रमाणे आपण शरीर प्रकृतीची काळजी घेऊ त्याच प्रकारे आपली मानसिक स्थिती ही योग्य असली पाहिजे. आपली मानसिक स्थिती बिघडण्याची अनेक कारणं आहेत. भांडणं, वादविवाद, टाकून बोलणे, एखादा सामना हरणे, शरीर प्रकृती खराब असणे ही मानसिक स्थिती बिघडण्याची कारणे आहे. याचाही वाचन कौशल्यावर परिणाम होतो. शारीरिक हालचाल, मान हलवणे, हाताने ठेका धरणे, पाय हलवणे, एक विशिष्ट हालचाल वारंवार करणे यामुळे काय होतं, वाचनाची गती कमी होत जाते. त्यानंतर आहे नजरेचा आवाका. वाचन करताना नजरेची कक्षा किंवा आवाका मोठा नसेल तर वाचन संथ गतीने होते. एका वेळेला 2-3 शब्द पाहिल्यास वाचन सुलभ होते. एकाग्रता. वाचन करताना एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असते. वाचन करताना आपल्या मनात वेगळे विचार आले तर वाचनाची गती मंदावते व अर्थबोध देखील होत नाही. म्हणून वाचन कौशल्यावर परिणाम करणारा घटक जो महत्त्वपूर्ण ठरतो तो एकाग्रता हा आहे. विषयाचे पूर्वज्ञान. आपण ज्या विषयाचे वाचन करणार आहोत त्या विषयाचे पूर्वज्ञान असणे आवश्यक असते. त्यामुळे तो विषय समजण्यास सोपा जातो. जर पूर्वज्ञान नसेल तर अडचण निर्माण होते. शब्द भांडार. आपण ज्या भाषेचे वाचन करणार आहोत त्या भाषेतील शब्दांचा अर्थ आपणाला माहिती पाहिजे. शब्दांचा अर्थ आपणाला माहिती नसेल तर वाचनाचा वेग कमी होतो व आकलनही नीट होत नाही. यासाठी शब्दभांडार वाढवणे गरजेचे आहे. आसन व्यवस्था. वाचन करताना सतर्क असणे गरजेचे. बसून वाचताना पाठीला बाक येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच झोपून वाचल्यास वाचनाच्या गतीवर व आकलनावर परिणाम होतो. म्हणून झोपून वाचणे तसेच वाचन कौशल्याला हानिकारक आहे. आवड. आपण जे वाचतो ते कशासाठी हे आधी ठरवले पाहिजे. स्वार्थ सुखासाठी की परीक्षेत पास होण्यासाठी हे जाणून घेतले पाहिजे. या प्रकारचे घटक वाचन कौशल्यावर परिणामकारक ठरतात. आपण जर आत्मविश्वासाने वाचन केले तर वाचन कौशल्य सुधारते. नजर स्थिर ठेवली तर ती वाचनासाठी चुकीचे ठरते. यानंतर आपण जो मुद्दा बघणार आहोत तो आहे वाचनाचे फायदे. अर्थात वाचनाचे फायदेच आहेत. कोणत्याही विषयाचे वाचन हे आपणाला प्रेरणा देणारे असते. अडचणींची ते सोडवणूक करते. आलेली मरगळ, नैराश्य, वैफल्य, कठीण प्रसंग याला सामोरे जाण्यासाठी वाचन महत्त्वाचे. यासाठी जगताना इतर घटकांबरोबरच वाचनसुद्धा महत्त्वाचे ठरते. बहुश्रुतता. वाचनामुळे बहुश्रुतता येते. म्हणजे सतत वाचन केल्यास आपण बहुश्रुत होतो. अनेक विषयाचे ज्ञान अवगत होते. अनेक लेखकांचे जीवनविषयक दृष्टिकोन आपल्याला कळतात. आपले विचार प्रगल्भ होतात व लेखनशैलीचा प्रभाव आहे आणि वेगवेगळ्या लेखनशैलीचा परिचय आपल्याला होतो. आपलं एक मत तयार होत जातं. आपली एक भूमिका तयार होत जाते. जिज्ञासापूर्ती. आपणाला प्रत्येक गोष्टीबद्दल जिज्ञासा असते. प्रत्येक गोष्ट अनुभवातून मिळेल असं नाही तर वाचनाने आपली जिज्ञासापूर्ती होते. अद्भुत कथा, वीरकथा, विज्ञान कथा यांचे वाचन केल्यास आपले या विषयाबद्दलचे ज्ञान पूर्ण होत जाते. भाषाकोश. विविध भाषांचे वाचन करत असताना आपणाला त्या भाषेतील शब्द परिचित होतात, ओळखीचे होतात. शब्दांचा अर्थ, म्हणी, वाक्प्रचार यांच्या परिचयामुळे भाषेबद्दलचे ज्ञान वाढत जाते. कल्पनाशक्ती. साहित्यकृतीचे वाचन करीत असताना लेखकाने उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांबरोबर आपणही स्वतंत्र कल्पनाचित्र रंगवीत असतो. संस्कृती परंपरा. आपण सतत वाचन ठेवले तर संस्कृती व परंपरेची आपणाला ओळख होते. कथा, कादंबऱ्या, ललित गद्य, भाषांतरित वाङ्मय यांचे वाचन केल्याने रीतिरिवाज, संकेत, रूढी, इतिहास यांचे ज्ञान अवगत होते. वाचन सतत ठेवल्याने
बहुश्रुतता, जिज्ञासापूर्ती व कल्पनाशक्ती या घटकांचा विकास होतो. म्हणून वाचन केव्हाही व्यक्तीच्या फायद्याचेच आहे व असते. आता आपण बघणार आहोत वाचनाचे प्रकार. आपण कधी हळू तर कधी मोठ्याने वाचतो, तर कधी मनात वाचतो, कधी सहज वाचन करतो, काही वेळा हेतू ठेवून सुद्धा वाचन करतो. यातूनच वाचनाचे काही प्रकार बघायला मिळतात. पहिला प्रकार आहे प्रकट वाचन. वाचन करताना ते दुसऱ्याला स्पष्ट रीतीने कळणे म्हणजे प्रकट वाचन होय. लेखकाचे विचार, कल्पना व भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकट वाचन करावयाचे असते. वाचन व लेखन कौशल्य या पुस्तकात प्रकट वाचनाची व्याख्या अशी दिली आहे की प्रकट वाचन म्हणजे लेखकाने लिहिलेले विचार, कल्पना, भावना योग्य त्या विरामचिन्हांसह योग्य ठिकाणी आघात देऊन स्वरांच्या चढउतारासह शुद्ध उच्चार करीत श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे. प्रकट वाचन करताना लेखकाचे विचार आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवित असतो. यासाठी वाक्य ही स्पष्टपणे उच्चारली जावीत. त्याचबरोबर विरामचिन्हांचे महत्त्व लक्षात घेऊन वाचन करावे. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, फिल्म इत्यादी आधुनिक माध्यमातील उच्चारांचे श्रवण केले पाहिजे. प्रकट वाचन हे दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी करावयाचे आहे. याकडे लक्ष द्यावे. या स्वरूपाची सूत्र लक्षात ठेवली तर प्रकट वाचनाची कौशल्ये आत्मसात होतात. पुढील वाचनाचा प्रकार आहे मूक वाचन. मूक वाचन म्हणजे मनातल्या मनात केलेले वाचन होय. या स्वरूपाचे वाचन स्वतःसाठी असते. यातून अर्थग्रहण व आनंद मिळतो. या वाचनात ओठांच्या हालचाली, उच्चारणासाठी लागणारा वेळ व शक्ती खर्च होत नाही. प्रकट वाचन करताना शब्दांच्या उच्चाराकडे लक्ष द्यावे लागते. मूक वाचनात याची गरज पडत नाही. मूक वाचनाने एकाग्रता अधिक येते. मूक वाचनाचा फायदा अभ्यासक, वाचक, लेखक, संशोधक, शिक्षक अशा लोकांना अधिक होत असतो. मूक वाचन म्हणजे वाचकाने मनातल्या मनात अर्थग्रहणासाठी, आकलनासाठी, आनंदासाठी केलेले जलद वाचन होय. अशी व्याख्या मूक वाचनाची करता येईल. मूक वाचन करताना मजकुराचा अर्थ ध्यानात घ्यावा. वाचन गतिमान करावे. वाचन केल्यानंतर त्याचे आकलन झाले की नाही याची तपासणी करावी. मनाची एकाग्रता असल्यास मूक वाचन अधिक उपयुक्त व प्रभावी ठरते. तिसरा आणि शेवटचा वाचनाचा प्रकार आहे अध्ययन प्रवण वाचन. अध्ययनासाठी आपण वाचन करत असलो तर त्यासाठी सर्वेक्षण, प्रश्ननिश्चिती, वाचन, विचार घटकाचे पुनर्वाचन, मनन, उजळणी हे घटक महत्त्वाचे ठरतात. यानुसार वाचन केल्यास अध्ययन प्रवण वाचन परिपक्व बनते. अशा प्रकारे वाचन कौशल्याचे स्वरूप, व्याप्ती, अडचणी, फायदे व प्रकार या संदर्भात आपल्याला आढावा घेता येईल. धन्यवाद.